आज पेरणं होते ज्वारी, तर त्यासाठी डायरेक्ट टोकन यंत्र पाहिजे होतं. मग टोकन यंत्र तर माझ्याजवळ काय नव्हतं. मग तटून डायरेक्ट अरुण काकाच्या घरी आलो. ते म्हणजे घेऊन जा, पण त्याला होती मक्याची चाळणी लावेल म्हणलं. तिचा किंमत काही बदलल्या नाही जात. त्यांनी मक्याची चाळणी काढून टाकली, तटी ज्वारीची चाळणी लावून दिली. हे पेरून दाखवलं. म्हणजे असं जर दाणं पडते चलतं म्हणलं, जसं असेल तसं. मग गाडीवर टाकली डायरेक्ट वावरात घेऊन आली. तटी आपली 5-6 पंपी राहिली होती मक्याची फवारणी. मग तेवढी त्यांनी फवारून घेतली नाही. तर मग गाडी होती, त्या गाडीजवळ चक्कर मारून घेतला. त्यांनी केळंकटण चालू होती. मग तटून डायरेक्ट वावरात आलो डबल इकडे. तर त्याने एका पंपासाठी चायना शेंगणी पूर्ण टाकीच घेऊन आला. मग आणली म्हणलं ती टाकी भरून घ्या. मग ती टाकी घेतली फुल भरून. तटून डबल केळावाल्याच्या गाडीजवळ येऊन पाहत नाही, तर डायरेक्ट त्यांची गाडी भरून चालते. मग त्यांना तटून केलं बाय बाय. इथं आलो आपल्या डबल या ज्वारीच्या वावरात, जिथं पेरणं होती तिथं. मग तिथं ज्वारीचं पॉकेट घेतलं, पहिलं पॉकेट टाकलं टोकाने यंत्रात, तर ते कुणाकडे गेलं काही दिसलं बी नाही. मग दुसरं टाकलं तेव्हा कुठंतरी ते दिसायला लागलं. मग मस्त 4-5 तास पेरून पाहिली. मग त्याला पेरायला लावली. म्हणलं आता मस्त चलते, तू चलू दे. तर मग इकडं मी नळ्या सोडायला होतो, मामा नळ्या वाढायला होता. असं करून 2 लॉट करून घेतलं. त्याच्यात हे टोकन यंत्राची क्लिप गेली गमून. मग पूर्ण वार पाहता एका तास सरीमध्ये सापडली. मग तटून ते घेऊन डायरेक्ट त्या टोकन यंत्राजवळ आलो. मग त्या टोकन यंत्राला ते दिलं बसन. आजच्यासाठी एवढंच भावांनो. व्हिडिओ आवडला तर आपला लाईक, फॉलो, कमेंट जरूर करा. धन्यवाद.